कोकणातील मंदिरे ही सर्वांच्याच कुतूहलाचा एक विषय असतो। आजच्या एपिसोडमध्ये अशाच एका कोकणातील सुंदर मंदिरामध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे। तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार, मी माधवी पवार। आज मी तुम्हाला कोकणातील वेंगुर्ला मधील अशाच एका सुंदर अशा सातेरी देवी मंदिराबद्दल माहिती देणार आहे। तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा। सातेरी देवीचे मंदिर हे वेंगुर्ल्याच्या मध्यभागी आहे। मंदिराकडे जाण्यासाठी सिंगल रोड आहे। पुणे ते वेंगुर्ला हे अंतर 400 किलोमीटर आहे, तर मुंबई ते वेंगुर्ला हे अंतर 495 किलोमीटर आहे। वेंगुर्ल्यातील इतर पर्यटन स्थळे, मंदिरे व बीच याविषयीचे व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते देखील तुम्ही अवश्य बघा। सातेरी देवीचे मंदिर हे बाहेरून बघायला सुद्धा खूपच सुंदर दिसते। वेंगुर्ला शहराच्या मध्यभागी हे मंदिर असून देखील याचा परिसर खूप प्रशस्त आहे। या ठिकाणी पार्किंगची मोठी सोय उपलब्ध आहे। कोकणातील प्रत्येक गावामध्ये सातेरी देवीचे मंदिर आपल्याला बघायला मिळते। वारुळ हे सातेरी देवीचे प्रतीक आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 80 मंदिरे आहेत, त्यापैकी वेंगुर्ल्यामध्ये सातेरी देवीचे एक मंदिर आहे। रेणुका माता ही वारुळातूनच जन्मली व वारुळातच अदृश्य झाली असे येथील लोक सांगतात। दक्षिण कोकणात वारुळाची पूजा यातूनच झाली असावी असे पूर्वीचे लोक म्हणतात। वेंगुर्ला गावचे ग्रामदैवत रामेश्वर व सातेरी देवी आहे। सातेरी देवी मंदिराच्या गाभाऱ्यात वारुळ असून वारुळात सातेरी देवीचे स्थान आहे। देवीला तांदूळाचा प्रसाद दिला जातो। वर्षातून 2 वेळा सातेरी देवीची यात्रा भरते। या यात्रेनंतरच इतर गावात यात्रेला सुरुवात होते। कोकणातील जागृत देवस्थान म्हणून सातेरी देवीचे देवस्थान ओळखले जाते। सुमारे 500 वर्षापूर्वीचे हे मंदिर असून येथील आवार हा प्रशस्त आहे। वेंगुर्ला गावचे नाव सातेरी देवीपासूनच प्रसिद्ध झाले आहे असेही म्हटले जाते। सातेरी देवीची कथा अशी सांगितली जाते की सातेरी देवी ही मूळची अनसूर गावची आहे। वेंगुर्ल्यापासून सुमारे 10 ते 12 किलोमीटर अंतरावर अनसूर हे गाव आहे। त्या काळी सुभाचे प्रमुख गाव म्हणून हे गाव प्रसिद्ध होते व वेंगुर्ला हे गाव त्या काळी अस्तित्वातच नव्हते। अनसूर या गावात श्रीदेवी सातेरीचे मंदिर होते। या मंदिराचे परब व गावडे हे पुजारी होते। त्या काळी परब या घराण्याचा एक पुरुष नित्य नियमाने 12 किलोमीटर चालत जाऊन श्रीदेवी सातेरीची पूजा करत असत। पुढे वृद्धपकाळाने चालत जाणे शक्य होत नसल्याने त्याने मनोभावे देवीची प्रार्थना केली। देवीच्या भक्तीमुळे त्या पुजाऱ्यास दृष्टांत असा झाला की देवीने प्रसन्न होऊन सांगितले, मी तुझ्याजवळ तुझ्या गावी असेन। तुझ्या गायीने ज्या जागी पाना सोडला असेल त्या जागी माझे स्थान असेल। या दृष्टांताप्रमाणे शोध घेत त्याला गायीने पाना सोडला, त्या पाषाणावर मातीचे वारुळ पटपट वाढताना दिसले। त्या परब पुजाऱ्याने त्या वारुळास मिठी मारली व त्या वारुळाची वाढ थांबली व देवीला त्याने सांगितले की हे आई, तू आता येथेच थांब।
अशी आख्यायिका आहे. मिठी म्हणजेच वेंग हा शब्द त्या काळी प्रसिद्ध होता. वारुळ वेंग मारून उरले यावरूनच वेंग मारून उरले याच शब्दाने वेंगुर्ले असे नाव पडले. श्रीदेवी सातेरी वारुळाच्या रूपाने प्रगट झाल्यानंतर तिला एक आकार देऊन मुखवटा तयार केला. जर 3 ते 4 वर्षांनी मूर्ती बदलून पुन्हा त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. देवीचा आशीर्वाद अनेक भक्तांना जाणवून येतो. दरवर्षी गुढीपाडव्याला सातेरी देवी मंदिरामध्ये संध्याकाळी 7 ते 8 या दरम्यान दीपोत्सव साजरा केला जातो व खूप मोठ्या प्रमाणात भाविक येथे येतात. पूर्ण मंदिराला दिव्यांनी प्रज्वलित करण्यात येते. आधी मंदिरात दिवा लावला जातो व नंतर बाहेर दिवे लावले जातात. भारतातील पूर्वीच्या परंपरा फक्त कोकणातच पाहायला मिळतात. सणासुदीला असे अनेक प्रकारे पारंपरिक पद्धतीने साजरे होणारे सण हे फक्त सध्या कोकणातच बघायला मिळतात. सातेरी देवी मंदिराचा परिसर हा जरी विस्तीर्ण असला तरी या दिवशी येथे असंख्य दिवे लावले जातात. त्यामुळे संपूर्ण मंदिर हे दिव्यांच्या प्रकाशामध्ये उजळून निघते.